नमस्कार आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग रूटीन शेअर करणार आहे आणि आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे। फक्त रूटीनच नाही तर आणखी बऱ्याच अशा गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। माझ्या काही जुन्या आठवणी आहे, त्याच सोबत मी घरी चॉकलेट कसं बनवते हेही शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंटही करायला विसरू नका। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करा। संध्याकाळची रूटीन आणि संध्याकाळचा व्लॉग हा चहापासूनच चालू होतो। तर सगळ्यात आधी चहा ठेवला आणि सकाळची जी भांडी घासलेली असतात तीही जोपर्यंत चहा बनतो तोपर्यंत लावून घेते। आणि आज मला काही चॉकलेट्स ऑर्डरचे आहे आणि काही मला सोबतही घेऊन जायचे आहे। तर म्हटलं दोन्ही चॉकलेट्स एकदमच बनवते आणि चॉकलेट म्हटलं की लहान मुलांना आनंद होणारच। रियांश तर मला वाटतं की काही दिवसांनी चॉकलेट्सच बनवायला लागेल, कारण त्याला पूर्ण प्रोसेस माहिती झाली आहे। फक्त गॅस जवळ तेवढं काम करता येत नाही, चालू बंद तेवढा तो करतो, पण त्याचा इंटरेस्ट बघून मला असं वाटतं की तो लवकरच या सगळ्या गोष्टीही शिकेल। कारण मुलगा आहे त्यामुळे तो किचनमध्ये त्याला यायचं नाही, किंवा ही कामं मुलीची आहे ही कामं मुलाची आहे असं मुलांना आधीच पहिलेपासूनच शिकवू नका, कारण त्यांच्या डोक्यात त्याच गोष्टी राहतात आणि मग तेच स्वतः असं हे करून घेतात की हे काम माझं नाही आहे, हे काम मुलींचं आहे। म्हणून मुलांनाही किचनमध्ये येऊ द्यात, त्यांनाही थोडंफार कामं शिकवा। जसं रियांश कटिंग मला बरेचदा करून देतो, मला स्वतःला भीती वाटते पण मी नाईफही तसेच वापरते की त्यांनी हात कट होणार नाही, शार्प नाईफ नसतात। आणि जेव्हा तो कट करतो तेव्हा तर मी अजिबातच त्याच्याकडे शार्प नाईफ देत नाही आणि त्याला टेक्निकही मी शिकवली की कसं कट करायचं आहे। तर छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी तो करून देतो मला आणि इतका मोठा नाही आहे पण हळूहळू तोही शिकेल आणि मी त्याला शिकवणार आहे सगळं। तर चला, मस्त आपला चहा रेडी आहे। बाल्कनीत बसून मस्त गार हवा घेत चहा घ्यायचा आहे। आणि आता उन्हाळ्यात चहाची वेळ जरा लेटच होते, संध्याकाळी 5:30-6 वाजता आमचा चहा बनतो आणि तरीही वाटत नाही आहे की अजून तेवढे वाजले आहेत। आणि आज झालं असं की मी झाडांना पाणी द्यायचं विसरलं, मी दिलं नाही तर बिचारा झाडांना कोणीच पाणी देत नाही। रियांशला सांगितल्यानंतर तो देतो तरी, पण अश्विनचं तर अजिबातच लक्ष नसतं झाडांकडे की झाडं सुकत आहेत की आपल्या घरी किती झाडं आहेत की नाही आहे, त्यांना काहीच माहिती नसतं। कोणाकोणाला खूप इंटरेस्ट असतो इनडोअर आउटडोअर प्लांट्समध्ये आणि अश्विन त्याच्या बिलकुल अपोजिट आहे, त्यांना अजिबातच इंटरेस्ट नाही आहे प्लांट्समध्ये। उलट नसतील ना तर त्यांना बाल्कनी क्लीन आणि असं वाटतं की मोकळी मोकळी आहे, पण मला थोडेफार तरी प्लांट्स लागतातच। तर आत्ता मी पाणी दिलं आणि थोड्या वेळापूर्वीही पाणी दिलेलं, तर आता सुकली नाही आहेत ती झाडं, पण पाणी दिल्यानंतर लगेचच थोडं 2-3 तासांनी ती ॲज इट इज होऊन जाईल। आणि रियांशची खेळायची वेळ झालेली, तर जिथे जिथे मी जाते तिथे तिथे तो येतोच, पण आत्ता फक्त खेळायला गेला असेल आणि TV बघत असेल तरच तो दूर राहतो, नाही तर नुसता माझ्या अवतीभोवती तो फिरत असतो। जेव्हाही तुम्ही व्लॉगमध्येही बघता की तो फ्री असला की नुसतं माझ्या आजूबाजूला असतो। तर चहा घेऊन झाल्यानंतर मला चॉकलेट्स बनवायची आहे, त्यासाठी मी डार्क आणि मँगो कंपाऊंड डबल बॉयलर मेथडनी मेल्ट करून घेतलं आणि ड्रायफ्रूट फक्त मी आल्मंड घातले, कारण आल्मंड म्हणजे त्याचीच मला ऑर्डर होती सॉरी। तर ते थोडे कट करून घेतले आणि त्यानंतर असे दोन्हीही मिक्स करून घेतले, कारण फक्त डार्क किंवा मग मँगो चांगलं वाटत नाही, दोन्हीही मिक्स केलं तर ऑसम टेस्ट येते। आणि यामध्ये इसेन्सही घालायचा असतो, तर कधीतरी मी पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर करेल। संध्याकाळची थोड्या वेळ खाली जाऊन आले की जरा फ्रेश वाटतं, 4 जणी भेटतात, वेगळ्या गोष्टी होतात। तर अर्धा तास जरा खाली बसून आले आणि जायच्या आधी मी 3 ते 4 डाळी, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि छिलकेवाली पण मूग डाळ आहे, उडद डाळ पण आहे आणि तांदूळ असे मी सोक करून ठेवलेले। आणि आता सॅटर्डे संडे आहे, त्यानंतर सॅटर्डे संडेला अशा काही भाज्या बनणार नाही आणि त्यानंतर मग आम्हाला जायचंच आहे। म्हणून ज्या भाज्या आहेत, म्हणजे आता ही पण थोडीशी पिवळी पडायला लागली आहे ब्रोकली, त्यानंतर हे पण अगदी छोटं छोटंसं राहिलं आहे, फ्लावर पण छोटंसं आहे, त्यानंतर शिमला मिरची पण अर्धवट राहिली आहे। म्हटलं या सगळ्या भाज्या आता मिक्स करून मस्त मसाले भात बनवते, म्हणजे नुसतं खिचडी खाल्ल्यापेक्षा मसाला खिचडी खाल्ली तर ती जास्त आवडते। साध्या खिचडीवर मग तेल आणि मिरची ते सगळं साधी खाल्ल्यापेक्षा मला तरी अशी मिक्स व्हेजिटेबल वाली मसाला खिचडी आवडते।
तर काही नाही, नुसतं कांदा टाकून या सगळ्या व्हेजिटेबल्स परतून घ्यायच्यात. त्यामध्ये नॉर्मल जे आपले स्पाइसेस असतात ते टाकायचे. आणि मिक्स डाळीची मागच्या वेळी आम्ही केलेली तेव्हा त्याची टेस्ट छान वाटली होती. नाहीतर फक्त मूग डाळ आणि तूर डाळ असते आणि तांदूळ. आणि तांदूळ हा कोणता आहे, तांदूळ हा आंबेमोहर आहे आय थिंक. आणि आंबेमोहर तांदूळ पण आम्हाला आता जास्त आवडायला लागला. नाहीतर आम्ही सुरती कोलम, वडा कोलम, कधी बिर्याणी राईस हे पण वापरायचे. बिर्याणीसाठी तर वेगळा असतोच, पण हा जो आहे आंबेमोहर तो आता जास्त चांगला वाटतो. तर गरम इतकं होतंय की किचनमध्ये काम करणं अवघड आहे. आणि फॅन लावला की मग गॅस विझतो किंवा मग अगदीच खूप वेळ लागतो जे काही आपण बनवत आहे. त्यापेक्षा असं वाटतं की फॅन बंदमध्ये थोड्या वेळ पटापट करून घ्यावं. तर चला आता मी खिचडी लावते. त्यानंतर मला 1-2 साड्या काढून ठेवायच्या आहे, म्हणजे त्या साडीचा ड्रेस मला शिवता येईल का यासाठी. कारण खूप वर्षापूर्वीच्या साड्या असल्या की त्या घालण्यातही येत नाही, कारण त्या खराब झालेल्या आहेत. 1-2 साड्या आहेत माझ्या पहिलेच्या खूप जुन्या, तर त्या बघून ठेवते. त्या आता काय माहिती कुठे आहे बघते. आणि त्याचा जर ड्रेस होत असेल तर पहिलेच विचारते, आणि होत असेल तरच घेऊन जाईल. चला, जोपर्यंत खिचडी बनते तोपर्यंत मी माझी एक साडी शोधून ठेवते जी मला अमरावतीला घेऊन जायची आहे. आणि त्याचा मी ड्रेस शिवायचं बघते आहे, म्हणजे विचार करते आहे. तर काही साड्या आहेत लग्नातल्या, आणि आता 12 वर्ष झालेत त्या साड्याला. तर जास्त साड्या घालण्यात येत नाही. काही हेवी साड्या आहेत, काही वर्कवाल्या साड्या आहेत. तर आता त्या साड्यांची फॅशनही गेली. आणि एक त्यातली साडी आहे पैठणी येलो कलरची, जी जशी माझ्या हाती आहे तशाच टाईपमध्ये आहे, पण ही एक हलकी साडी आहे. ती खूप सुंदर साडी आहे पैठणी. तर ती मी शोधत आहे. आणि ती शोधता शोधता बाकीच्याही सगळ्या साड्या काढल्या, ज्या कवरमध्ये नव्हत्या त्या सगळ्या कवरमध्ये ठेवून झाल्या. आणि सगळीकडे शोधत होते. तशा माझ्याकडे खूप जास्त साड्या नाही आहेत, अशा नेमक्याच साड्या आहेत. कारण साड्याही मी अमरावतीला गेले तेव्हाच घेत असते, इथे मी साड्या जास्त घेत नाही. आणि तसंही काही फंक्शन असेल, सण असेल तरच साड्या नेसल्या जातात, नाहीतर मग आपले ड्रेस किंवा मग कुर्ती वगैरे तेच नेसल्या जातात. तर मी सगळीकडे शोधत होते. तिकडे म्हणजे त्या वॉर्डरोबमध्ये ज्या साड्या ठेवल्या आहेत त्या साड्यांमध्ये नव्हतं. आणि इकडे काही माझ्या लग्नाच्या साड्या ठेवल्या आहेत, त्याचा एक बक्साच आहे. इतक्या हेवी आहेत त्या साड्या, कारण 12-15 वर्षापूर्वी खूप वर्कच्या साड्या किंवा जे स्टोन वर्क असायचं, मोती वर्क असायचं, त्याची पॅटर्न किंवा त्याची स्टाईल होती तेव्हा, म्हणजे फॅशन होती तेव्हा. तर ही माझी रेड कलरची साडी, ही माझी एंगेजमेंटची साडी आहे. आणि जी पर्पल कलरची दिसते ती पण एंगेजमेंटची आहे. जेव्हा ही रेड साडी घातलेली तेव्हा इतकी चटक, अजूनही ती घातली तर तेवढीच छान दिसते. कारण रेड कलर आणि ब्लॅक कलर हा कधीच जुना होत नाही, तो तितकाच सुंदर दिसतो. फक्त त्याचं वर्क आता जुनं झालं आहे आणि गोल्डन वर्क आहे, त्यामुळे चर असं काळंही पडलं आहे. पण साडीचा कलर आणि आत्ताही घातली तर ती खूपच सुंदर दिसेल. आणि खूप आवडली होती मला तेव्हा ती साडी. त्यानंतर हा आहे माझा लग्नातला शालू. तर शालूचा कलरही तेवढाच सुंदर आहे. कधीतरी मी ना पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल, माझ्या जुन्या साड्यांचा, ओव्हरऑल साड्यांचाच व्हिडिओ शेअर करेल. आणि ही साडी जी पर्पल कलरची आहे त्यावरचं मोती वर्क आहे. मला वाटतं 5 किलो नाही 3-4 किलो तरी त्या साडीचं वजन असेलच. बापरे, ज्यावेळी मी ती घातलेली एवढीसा जीव आणि एवढी भारी साडी होती ती, पण ती साडी जास्त घालण्यातही आली नाही, कारण एवढं हेवी ते वर्क आहे त्याच्यावरचं की ती साडीच जास्त नेसता आली नाही. पण सगळ्या साड्या खूप सुंदर होत्या. तर साड्या काढतच होते, सगळं बघतच होते. तर जुन्या आठवणी म्हणजे निघाल्या की कशा होत्या साड्या आणि आपण कशा प्रकारचे कपडे घालतो, आपण पहिले कसं होतो, एक जुन्या आठवणी असतात. तशाच या जुन्या साड्या. पण जी साडी मी शोधत आहे ती साडी मला मिळतच नाही आहे. तर फायनली इतकं शोधल्यानंतर मला या साडीत ती मिळाली. वरून फक्त ग्रीन कलरची साडी दिसत होती आणि दोन्हीही साड्या माझ्या अगदी जवळच्या आहेत. दोन्हीही यासाठी. ही आहे माझी 9व्या महिन्यातली साडी. काय पडलं का? ही आहे 9व्या महिन्यातली साडी. कलर इतका सुंदर आहे याचा, पण याची जी बॉर्डर आहे ती इतकी हेवी आहे आणि आता घातली ना की एकदम कचकचते. खूप जास्त म्हणजे जाड आहे आणि खूप कचकचतं, त्यामुळे जास्त साडी घालण्यात येत नाही. पण मला ही साडी अजूनही खूप आवडते आणि घालण्यात येईल कधी, फक्त त्याचे काठ जाड असल्यामुळे आणि खूप कचकचतात, त्यामुळे ती घालण्यात येत नाही. आणि दुसऱ्या साडीचं बिचारीचं काय झालं तर ही माझी सत्यनारायणची साडी आहे आणि इतकी सुंदर साडी आहे ही, म्हणजे पैठणी होती ही. तर बघू शकता, म्हणजे घडीवरूनच कळतं की पैठणी होती आणि इतकी सुंदर होती आणि खूप वेळा मी घातली.
कारण पहिल्यांदा साडी नेसायला तेवढं जमत नव्हतं. तर ही साडी मला इतकी कम्फर्टेबल वाटायची, म्हणजे फुगायची नाही, त्यानंतर चापून चुपून नेसल्या जायची आणि कलरही इतका सुंदर आहे याचा. म्हणजे कोणतंही फंक्शन असलं की हिरवे काठ आणि पिवळी साडी कोणत्याही फंक्शनसाठी जाते. तर खूपदा मी घातली आहे आणि घालून काय व्हायचं, इथे खूपदा पिना लागल्या आहेत. त्यानंतर प्लेट्स आपण बनवतो त्यासाठीही खूप वेळा पिना लावल्या जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे एकाच जागी लागत नाही पिन, वेगवेगळ्या ठिकाणी लागते. त्यामुळे असं साडीला हे आता खूप बारीक आहे, पण असं साडीला खूप ठिकाणी झालं आहे. त्यामुळे साडी नंतर घालण्यात आली नाही आणि सुरुवातीला साड्याही कमी असतात, त्यामुळे त्याच साड्या नेसल्या जातात. आता इतक्या साड्या होऊन जातात की या साड्या आपण विसरतो. पण म्हटलं की या साडीचा मस्त मी असा ड्रेस शिवू शकते, जसं एका साडीचं शिवलेला. आणि साईडला मी त्याचा फोटो शेअर करते आता, कारण काढत बसले तर मग अजून पसारा निघेल. आणि या साडीचं झालं तर छान असा एक मस्त ड्रेस शिवते. पैठणीचेही खूप सुंदर ड्रेस शिवून मिळतात, तर बघते. आणि काही हलकी साडी आहे, खूप भारी नाही आहे, म्हणजे घेऊन जायलाही काही त्रास होणार नाही. आत्ताही घालू शकते ही साडी, पण ते बघा इथे ना असं पिनांचे असे छोटे होल झालेत. त्याने काय होते, आणि मग ते चांगलं नाही दिसत ना. आणि पल्लूही इतकं सुंदर आहे याचा. पल्लू येस, साडी घातल्या जात नाही, पण तो ड्रेस घातला जाईल. तर चला आता जेवायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर रियांशची पॅकिंग करायची आहे. रियांश त्याची स्वतः पॅकिंग करून घेईल, है ना. ये इकडे ये लवकर ये. रियांश नेहमीसारखाच एक्साइटेड आहे. कशासाठी? अमरावती जायसाठी. 8 दिवस. तर मग पॅकिंग करायची आहे. काय करशील तू तिथे? मस्ती? नाही, विवानसोबत खेळायचंय. विवान वाट बघतोय त्याची. दादा तू कधी येणार आहे? आमच्याकडे बाळ आहे. त्याचं चालू असतं असं. फोनवर बोलते, व्हिडिओ कॉल करते, तेव्हा त्याचं चालू असतं की आमच्याकडे बाळ आहे, तुम्ही कधी येणार आहे? मम्मा. हा बोला पटपट. अरे यार आठवत नाहीये. चला मग ठीक आहे, आपण जेवायचं. त्यानंतर मी थोडीशी पॅकिंग करते. मम्मा विवान कितपर्यंत, किती दिवस? विवान तर 1 महिना आहे, कारण बाळ आहे ना छोटं. माऊ पण थांबणार आहे ना, म्हणून विवान पण थांबणार आहे. 1 महिना? 1 महिना. आपण 10 महिना. अरे 10 डेज. हा. तर चला, खूप पसारा काढला होता आणि म्हणजे या निमित्ताने ज्या साड्या अशाच मोकळ्या ठेवल्या होत्या, कवरमध्ये नव्हत्या, त्याही कवरमध्ये ठेवून झाल्या. आज रात्री मला तुमच्याशी माझं छोटंसं नाईट स्किन केअर रुटीन शेअर करायचं आहे, जे मी 8 दिवसातून एकदा तरी करतच असते आणि ते मी आज तुमच्याशीही शेअर करेल. तर व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे, थोडासा व्हिडिओ बाकी आहे. प्रत्येक 10 दिवसांनी तुमच्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये स्किन टॅपिंग इन्क्लूड करा. त्याचे बरेचसे फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे स्किन ग्लो करते, हेल्दी राहते आणि अँटी एजिंगचा प्रॉब्लेम राहत नाही. तर फक्त 5 मिनटं लागतात रात्रीचे. तर रात्रीच्या वेळेस तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हातही आपले स्वच्छ असले पाहिजे. आपल्याला फक्त ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई कॅप्सूल लागणार आहे. ॲलोवेरा जेल घेतलं आहे मी हातावर. त्यानंतर विटॅमिन ईचे 3 ते 4 थेंब टाकायचे. छान मिक्स करायचं आहे. त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. पूर्ण चेहऱ्यावर लावून थोडा वेळ मसाज केली आणि स्किन टॅपिंग आपल्याला फोरहेडपासून चीनपर्यंत करायचे आहे. तर याचे फायदे बरेचसे आहे. स्किन टाईट राहते, अँटी एजिंगचा प्रॉब्लेम दूर होतो, स्किन ग्लो करते आणि फोरहेडवर आपल्याला दोन्ही हातांच्या बोटांनी किमान 1 मिनिट तरी मसाज करून घ्यायची आहे, टॅपिंग करून घ्यायची आहे. त्यांनी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, ऑक्सिजन मोमेंट इन्क्रीज होते, त्यामुळे आपली स्किनही रिपेअर होते. चीक एरिया आणि लिप्सवरही स्किन टॅपिंग करून घ्यायची आहे, त्यामुळे स्किन वोकन अप होते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. रिंकल लाईन असेल तर त्याही जातात.
हे सगळे आपल्यासाठीच फायद्याच्या गोष्टी आहेत, म्हणून हे रुटीन नक्की फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओही मी इथेच थांबवते. हे झाल्यानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून झोपू शकता किंवा कम्फर्टेबल असाल तर असाच ठेवू शकता, पण मी धुणार आहे. आणि व्हिडिओलाही मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग, गुड नाईट, बाय बाय.